हॅलो सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। 14 विद्या 64 कलांचा अधिपती सुख करता दुःख हरता आणि त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। रंगभूमीच्या नटराजाला आणि त्या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून या मुंबई नगरीमध्ये जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। अरे 16व्या शतकात त्या शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला। अरे तो सिंह या जनतेचा वाली झाला, ज्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला, हा अवघा महाराष्ट्र घडविला। अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना नडून गेला। अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना नडून गेला। स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा त्याला चुकून मुजरा केला। असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला, असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे श्री छत्रपती शिवराय यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता। अरे डोळ्यांमधून कोसळण्याची अश्रूंना उभा आहे, कारण बाळासाहेबांमुळे आज मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे, आज स्वाभिमानाने उभा आहे। मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे हिंदू हृदय सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा। आमच्या आजवेगावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि आई वाघसाई देवी तसेच तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक या कोकणातील सर्व युट्यूबर्स यांनी आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही श्री वाघसाई जाखले नृत्य मंडळ बहुते आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी आहोत। तसेच आमचे प्रतिस्पर्धी सुरेवाले शाहीर काशीराम शिगवणसह संजय शिगवण, गणपत शिगवण यांना देखील शाहीर सुयोग उपनेसह मी तेजस उपने यांचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा। तसेच ज्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय असे आमचे मृदुंगवादक सिंधुदादा हुमने, बेंचोची तार छेडतात ते आमचे बंधू सोहमदादा हुमने, ऑक्टोपॅड मास्टर रोहन हुमने आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे घोरपडे साऊंडचे मालक यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि आम्ही श्री वाघसाई जाखले नृत्य मंडळ बहुते आगवे हुमनेवाडी आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र।
आलो. आजच्या कार्यक्रमाला ज्यांची एक थोर समाजसेवक म्हणून एक ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्तडकर. तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे एक ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्यांची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वाघजाई झाकली नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गाव देवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया. हॅलो. तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगना नटेश्वरा तुला वंदना.
पहिले नमन माझे गणपती देवाना पहिले नमन माझे गणपती देवाना पहिले नमन माझे गणपती देवाना दुसरे नमन बांधू कोणाला बांधितो मी धरतरी मातेला वंदितो मी धरतरी मातेला वंदितो मी धरतरी मातेला तिसरे नमन वंदितो वंदितो मी तिन्ही तळाला टाळवाचे मृदुंगरणा रंगभरी गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगणा नटेश्वर तुला वंदना जपते नमन जपत. बोलू कोणाला जपते नमन माझे चौथीच्या चांदाला चवते नमन माझे चौथीच्या चांदाला चवते नमन माझे चौथीच्या चांदाला पाचवे नमन बांधू कोणाला बांधितो मी माझे पांडवाला वंदितो मी पाची पांडवाना वंदितो मी पाची पांडवाना सहावे नमन वंदितो वंदितो मी वागदाई देवीला टाळवाचे मृदुंगरणा रंगभरी गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगणा नटेश्वर तुला वंदना गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला भक्त होता शंभुदेवता तो भक्त होता शंभुदेवता भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा बसला तप करण्याला बसला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना शंभू बोलले बोलले रावणाला ओ शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला प्रणाम करुणी इच्छा ती बोलला प्रणाम करुणी
इच्छाती बोलला प्रणाम करुणी इच्छाती बोलला प्रणाम करुणी इच्छाती बोलला ओ जीवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ जीवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला उलंका दरबारी दरबारी ते बाया उलंका दरबारी दरबारी ते बाया लंका दरबारी दरबारी देवाया ओ लंका दरबारी दरबारी देवाया जम्बो देवाने ऐकली ओ जम्बो देवाने ऐकली शंभू देवाने जय कली ओ शंभू देवाने जय कली ओ इच्छा राजाची बोलती ओ केली ओ इच्छा राजाची बोलती ओ केली हो इच्छा राजाची पूर्णती हो केली हो इच्छा राजाची पूर्णती हो केली ओ जीवलिंग देहात घातली ओ जीवलिंग देतानात घातली ओ शिवलिंग देताना घातली ओ शिवलिंग देताना घातली ओ जीवलिंग देताना अटही घातली ओ जीवलिंग देताना अटही घातली हो शिवलिंग देताना अटही घातली हो शिवलिंग देताना अटही घातली ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे कोणी बनता काही बनवता शिवलिंग ठेवावे कोणी बनता काही बनवता शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे असं घालून शिवलिंग देवाने निघून येऊ गेले असं घालून शिवलिंग देवाने निघून येऊ गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले येऊन याला रूप होऊनी तो ब्राह्मण येऊन याला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला येऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊनी तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊनी तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊनी तो ब्राह्मण
चालूनी चालूनी रावण गेला ठाकूनी गाण आला नावले बसला रावण चालोले गाण आला नावले बसला रावण चालोले साधीला डाव पाणी देऊनी साधीला डाव पाणी देऊनी गणाला धावूनी बसला रावण चालूनी गणाला धावूनी बसला रावण चालूनी साधीला डाव पाणी देऊनी ओ साधीला डाव पाणी देऊनी पाणी पिऊनी काही तुझे नाम वाटू लागले दयाला लघु शंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला दात मेला गुंचकेला कर तू आता दात मेला गुंचकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघु शंकेला रावण गेला लघु शंकेला जातो मी लघु शंकेला सांभाळ कर तू आता जातो मी लघु शंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघु शंकेला रावण गेला लघु शंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागेला तो रावणाला मारू लागेला तो रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला हात तो रावणाला मारू लागला हात तो रावणाला तीन आग मारून दयाला शिवलिंग देवी गजाने जमिनीला शिवली ठेविले त्याने जमिनीला शिवली ठेविले त्याने जमिनीला तीन आग मारून दयाला शिवलिंग देवी गजाने जमिनीला शिवली ठेविले त्याने जमिनीला शिवली ठेविले त्याने जमिनीला तिथे देऊन बाळ निघाला रावण तुनी तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला शिवलिंग पावोने पावोने जमिनीला शिवलिंग पावोने जमिनीला रावण निराश खूप तो झाला रावण निराश खूप तो झाला शिवली पाहुनी पाहुनी जमिनीला शिवली पाहुनी पाहुनी जमिनीला रावण निराश खूप तो झाला रावण निराश खूप तो झाला अशी युक्ती लावून गाणे त्याचे गर्भहरणचे केले त्याचे गर्भहरणच केले त्याचे गर्भहरणच केले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले शिवली परतूनी गेले शिवाकडे शिवली परतूनी गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले हॅलो. अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचेच मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारनाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारनाला शुभ
यार मी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य मी गणेशा आळवी तो तुला यार नाला पूजितो मी तुला वंदितो मी तुला पूजितो मी तुला वंदितो मी तुला आलो मी तुझ्या दर्शनाला शुभ कार्य मी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य मी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य मी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य मी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य मी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य मी गणेशा आळवी तो तुला यार नाला हॅलो रसिक हो हॅलो आत्ताच लावलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुरतडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई जाकडी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. एक चित्तुरा हॅलो तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी डिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस त्याने अनेक दैत्य असुर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असुर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली छेडिताही बासरी जागी झाली नगरी छेडिताही बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडिताही वासरी जागी झाली नगरी छेडिताही वासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट
बासरी जागी झाली नगरी जडिताई बासरी जागी झाली नगरी प्रभा ओसरली जागे पहाट झाली प्रभा ओसरली जागे पहाट झाली छेडिताई बासरी जागी झाली नगरी छेडिताई बासरी जागी झाली नगरी बागदिरी कोमल गाई गोरे अंबरती बागदिरी कोमडने गाई गुरे अंबरती बागदिरी कोमळ्याने गाई गोरे अंबरती शोध पावला निघिले आली गवळ्याला जाग ही आली शोध पावला निघिले आली गवळ्याला जाग ही आली हे प्रभा ओसरली सांगे पहाट झाली प्रभा ओसरली सांगे पहाट झाली छेडिताई बासरी जागी झाली नगरी छेडिताई बासरी जागी झाली नगरी हे यमुनेच्या तीरी गाणं वाजवी बासरी गाणं वाजवी बासरी गाणं वाजवी बासरी यमुनेच्या तीरी गाणं वाजवी बासरी गाणं वाजवी बासरी गाणं वाजवी बासरी धुंद अशी झाली निराधारण याची विराधानयाची विराधानयाची हे धुंद अशी झाली निराधारण याची विराधानयाची विराधानयाची हे प्रभा ओसरली मागे पहाट झाली प्रभा ओसरली मागे पहाट झाली जडिताई बासरी जागी झाली नगरी जडिताई बासरी जागी झाली नगरी प्रभा ओसरली सांगे पहाट झाली प्रभा ओसरली सांगे पहाट झाली छेडिताई बासरी जागी झाली नगरी छेडिताई बासरी जागी झाली नगरी खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंड्या सुदामा या सौगड्यांना सोबत घेऊन पेंड्या सुदामा या सौगड्यांना खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंड्या सुदामा या सौगड्यांना सोबत घेऊन पेंड्या सुदामा या सौगड्यांना देवगीता बाळाचा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला देवगीता बाळ असा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बकासूर निघाला
असा गर्वाने तो वाजला दिला देश तो मारण्याला त्यांच्या जावे तू गोकुळाला बघा तू मथुरेचा नवस राजा असा गर्वाने तो वाजला दिला आदेश तो मारण्याला तशा जावे तू गोकुळाला बघा तोरा आला यमुनेला बघा तोरा आला यमुनेला पाहुणे त्या कृष्णाला सावधी गेला माराया युद्ध लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणीच्या कृष्णाला जाऊनी गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणे त्या कृष्णाला पाहुणे गेला माराया युद्ध लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणीच्या कृष्णाला जाऊनी गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मार पडला तो त्या धरणीला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मार पडला तो त्या धरणीला कृष्ण नामाचा जय घोष झाला बारा गोकुळ आनंदून गेला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले 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 प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांता तुझ्या पडले 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 प्रेमात कान तुझ्या पडले जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांता तुझ्या पडले रूप सावळे पदवी मला प्रीतीचा रंग नवा चढला रूप सावळे मुलगी मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला मी वेडी दिवानी काना तुझी सरे झाले ती वेड दिवानी काना तुझी सरे झाले हृदयात काळ जात प्रिय करा तुला जपले हृदयात काळ जात प्रिय करा तुला जपले मी
प्रीतीचा रंग नवा चढला इश्काचा गंध गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला तशी चंद्रा संगे चांदणी तशी तुझ्याच संगे मी जशी चंद्रा सखी चांदणी तशी तुझ्याच संगे मी याने जरी माना श्वास किती तुझ्या नावानी हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी तशी चंद्रा संगे चांदणी तशी तुझ्याच संगे मी आदे जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी सावळ्या तुझीच ओढ भला प्रीतीचा रंग नवा चढला सावळ्या तुझीच ओढ भला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीवा तुझ्यावरी चढला प्रीतीचा रंग नवा चढला जीवा तुझ्यावरी चढला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला धन्यवाद. रसिक हो, या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्मत्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते. व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराह रूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावाची क्रूरता दशाची कथाची भावाची क्रूरता दशाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावांची क्रूरता दशाची कथाशी भावांची क्रूरता दशाची विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूरता दशाची कथाची भावांची क्रूरता दशाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावांची क्रूरता दशाची कथाशी भावांची क्रूरता दशाची या कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप त्या कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप पुत्र बोले त्याला वरदान द्याला पृथ्वीवर अमर होणारा तुझी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना तुझी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना पुत्र बोले आपल्या पित्याला
मंत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्यांची पाहुणे भक्ती त्यांची पाहुणे ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्यांची पाहुणी भक्ती त्यांची पाहुणी कायाचे कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे कायाचे कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला निघून गेले वरदान देऊने वरदान देऊने निघूनच गेले वरदान देऊनी वरदान देऊनी आनंद तो झाला दैत्याच्या मने दैत्याच्या मने आनंद तो झाला दैत्याच्या मनी दैत्याच्या मनी जळ करण्या निघून जावे तो भुवरे जळ करण्या भुवरे निघून गेले भुवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी जळ करण्या निघून जावे तो भुवरे जळ करण्या भुवरे निघून गेले भुवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली दैत्य पाऊल पडली माता क्रोधित ती झाली दैत्य पाऊल चिंतत पडल माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडली माता क्रोधित ती झाली युद्ध लागल जादू गाचे युद्ध लागल जादू गाचे युद्ध लागल जादोगाचे हो युद्ध लागल जादोगाचे युद्ध लागल जादू गाचे युद्ध लागल जादू गाचे युद्ध लागल जादोगाचे हो युद्ध लागल जादोगाचे दैत्य बोला तो पृथ्वी मातेला विचारल तुम्हाला दैत्य बोला तो पृथ्वी मातेला या विचारन तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण
पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागली तेव्हा त्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला दैत्य मातला धरलेला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरलेला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला भय ते मनाला भय से मनाला भय ते मनाला भय से मनाला भय ते मनाला विष्णू नाम स्मरणाला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला परादेव प्रकटला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला नारद पृथ्वी मातेला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला नारद पृथ्वी मातेला नासिकेतून जन्मला वरारूपे अवतरला नासिकेतून जन्मला वरारूपे अवतरला नासिकेतून जन्मला वरारूपे अवतरला युद्धाला उभे राहिले 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 युद्धाला विचार पडला दैत्याला 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 मानव रूपी वाचला नसे त्रिभुवनाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला युद्ध लागले कनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले कनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर पृथ्वी माते
मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर दैत्या बोले देवाला अमर दिनिया लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिनिया लोकाला दैत्या बोले देवाला अमर दिनिया लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिनिया लोकाला मरण नाही मधला जातो विचार त्या ब्रह्माल अंत नाही अयोध्याला अंत नाही अयोध्याला नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला क्रोध आला मराठी व्यक्तीला बोल कथा वितर पडला कथा वितर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला क्रोध आला मराठी मला हिरण्यक्षला बोल कथा वितर पडला कथा वितर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागितलं सर्व काही विकलं कसा तू यावराला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला मागितलं सर्व काही विकलं कसा तू यावराला जन्म मृत्यू आहे अमर कोणी नाही सत्य यात्री लोकाला ते यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही नित्य यात्री लोकाला असे यात्री लोकाला गोळे मारून दत्ताला समाप्त करीतो यारला सुळे मारून दैत्याला समर्थ करीतो यारणाला गोळे मारून दत्ताला समाप्त करीतो यारला तुलके मुली मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सुळी देऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला तुलके मुली प्रभू मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला भागवत पुराणा दाराला रचिले या जनाला भागवत पुराणाधाराला शब्द रचिले या जनाला भागवत पुराणा दाराला शब्द रचिले या जनाला रूपे अवताराता इथून माग पुढे राहिला आता पुढे राहिला वररूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला बडा रूपे अवताराचा इथून भाग पुढे राहिला आता पुढे राहिला वररूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला हॅलो, आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश उमने यांच्याकडून 111 रुपये, सूरज डोंगरे 501 रुपये, ऋतिका काशीराम उमने 501 रुपये, सिद्धी शैलेश बोबले यांच्याकडून 1001 रुपये, तसेच अन्वी वैभव निर्मळ यांच्याकडून 555 रुपये, तसेच ओंकार अमिषा अलिशा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये, तसेच खास चिपळूणवरून हा आजचा कलगीधुऱ्याचा प्रतिस्पर्धी सामना पाहण्यासाठी आलेले
चैतन्य इलेक्ट्रिकल्सचे मालक नहूद चितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शुभांगी महाजन यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शौर्य आणि शर्वरी सचिन खानेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघशाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमनेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. या सिद्धूचा खास बक्षीस धारकांसाठी हॅलो रसिको, हॅलो. तसेच सूरज हुमने यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर आम्ही श्री वाघचाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमनेवाडी आपले शतश ऋणी आहोत. धन्यवाद. रसिको हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. हॅलो. तसेच काव्या मायरा नितीन हुमने यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमनेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आणि सुनील डावल सह शाहीर अनिल गराटे यांच्या आयोजनात हा जाकडी नृत्याचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी कलगीवाले शाहीर सुयोग हुमने सह तेजस हुमने यांनी खरोखर उत्तम प्रकारे अशी रंगत आणलेली आहे. तर त्यांचा सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य बनतं. तर आम्ही कोकणातील युट्यूबर्स सर्व मिळून यांचा एक सत्कार करतोय. एक 2च मिनिटात सत्कार होणार आहे. आटपणार गावावरून मंडळी आलेत आणि ही आपली रंगभूमीची सेवा करतायत आणि त्यांच्यासाठी 2 मिनिटं देणं हे आमचं आद्य कर्तव्य बनतं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या शाहिरांचं.
गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया.